तुम्ही जसं शरीर स्वच्छ करता तसं तुम्ही मन स्वच्छ करता का? तसं तुमच्या भावना स्वच्छ करता का? नाही. मग तुम्ही तुमच्या शरीराप्रमाणे तुम्ही आजही शरीराच्या स्तरावर जगताय म्हणजे तुम्ही एक सभ्य जनावर आहात, एक सोफिस्टिकेटेड जनावर आहात. तुम्ही यू आर अ व्हेरी सोफिस्टिकेटेड ॲनिमल. यू आर नॉट अ ह्युमन बीइंग. तुम्ही तुमच्या शरीराच्या स्तरावरच जगताय ना आज. तुम्ही जर एखादा बिगर आंघोळ करण्याचा आला तर तुम्हाला स्वतःलाच गिल्टी फील होतं का नाही? मग तसं तुम्हाला मनाची स्वच्छता न केल्याशिवाय येताना गिल्टी का नाही फील होत? मुकेश अंबानीला प्रश्न विचारला एका वार्ताहराने की तुमच्या फॅमिलीमध्ये सकाळी उठल्या उठल्या कोणती गोष्ट तुम्ही करता? तुमच्याकडे सगळं आहे, मग तुम्ही काय करता? उठल्या उठल्या काय करता? त्याने उत्तर दिलं, नीता अंबानीची कृपा आहे म्हणे की आम्ही सगळी फॅमिली सकाळी उठल्यानंतर आम्ही प्रार्थना करतो, हे परमेश्वराचे आभार मान. मग तुम्ही जर संबंध जोडला तर तो संबंध चांगला किंवा वाईट असणार आहे, अपेक्षित किंवा अनपेक्षित असणार आहे, तुमच्याशी सहमत किंवा असहमत असणार आहे. पण आज कशामध्ये आनंद मानतो? संबंधांमध्ये. आम्ही कोणाशी ना कोणाशी संबंध जोडले, पैशाशी, पदाशी, माणसांशी. मग तुम्ही मला संबंध जोडायचे नाही का? नाही, काळजी घ्यायची, फक्त संबंध नाही जोडायचे. संबंध जोडले की काय सुरू होतो? मी कॉन्ट्रॅक्ट केलं कोणाशी? कॉन्ट्रॅक्ट का केलं जातं? कॉन्ट्रॅक्ट एखाद्याशी अग्रीमेंट का करतो आपण? तुम मुझे चुना दो, मैं तुम्हें तंबाकू दूंगा, नहीं तो तुमको ही चुना लगाऊंगा. ते तंबाखू नाही आहे तो तुझे चुना लगाऊंगा. तर आज प्रत्येक गोष्ट, संबंध जो आहे, संबंध हा निरपेक्ष कधीच नसतो, सापेक्ष असतो. म्हणून तुम्ही दुसऱ्याबद्दल काहीतरी मत तयार करता, त्याच्याविषयी तुमचे संबंध किंवा विचार चांगले किंवा वाईट असतात. तुमचे त्याच्याविषयी संबंधच जर नसले, फक्त काळजी असली, प्रेम असलं, करुणा असली, तर तुमच्या डोक्यामध्ये काही विचारच तयार नाही होणार. फक्त काय वाटेल त्याची काळजी वाटेल. दुसऱ्याची काळजी वाटणं हेच प्रेम आहे. एखादा गायक जेव्हा उच्चसम स्वर लावतो तेव्हा त्याचे डोळे, कान, त्वचा सगळी बधीर होते. तो बंद करतो डोळे. तुम्ही पाहिले का कधी? जेव्हा एखादा स्वादिष्ट पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीचा खाता, जेव्हा तुमच्या भावना जागृत होता, जेव्हा तुमचं तन मन धन एकरूप होतं, तेव्हा तुमचे डोळे तो पदार्थ खाताना आपोआप काय होता? मिटले जातात. जेव्हा तुम्ही आनंदाच्या आणि उत्कट भावनेच्या प्रसंगी असता तेव्हा तुम्ही आत वळलेले असता, तेव्हा तुमचा विचार बंद झालेला. जेव्हा तुम्ही देहभान विसरता तेव्हाच तुम्ही परिपूर्ण समर्पण करता. जेव्हा तुम्ही समर्पण करता, त्या गोष्टीत तुम्ही पूर्ण रमून जाता, तेव्हाच तुम्हाला त्याचा काय मिळतो? आनंद मिळतो. तुम्हाला तुमचा बैल अवताला झोपायचा आहे, त्याला पहिली काय घातली पाहिजे? व्यसन घालता आली पाहिजे. तो व्यसन घालण्यासाठी तुमच्या ताब्यात आला पाहिजे. मी त्याला व्यसन घातली तर मग तुम्ही त्या बैलाला अवताला पण झोपू शकता, त्या बैलाला तुम्ही बैलगाडीला पण झोपू शकता. त्याचा तुम्ही जिथं वापर करायचा तिथं वापर करू शकता. शरीर हे एक बैल आहे, त्याला अंकुश, त्याला व्यसन कशी घालता येत? साधनेद्वारे शरीराला काय करता येते? मेहनतीद्वारे, त्याला कष्टामध्ये थकून त्याला व्यसन घालता येते. त्याला ब्रह्मचर्य मार्गाने, साधनेच्या मार्गाने त्याची शक्ती कुठे कुठे क्षीण होते, त्या ठिकाणी अंकुश लावून त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येते. कारण आपण दरवेळेस असं म्हणतो की दोन बाजू मांडल्या पाहिजे, दोन्ही बाजू बघ. कोण म्हटलं असं दोन बाजू मांडले पाहिजे? तुम्हाला हे बौद्धिक जग, हे समाज सांगतो की दोन बाजू बघत जा. तुम्हाला हे जे काही शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर जो विस्तार मांडलेला आहे, तो प्रपंच तुम्हाला सांगतो, तो संसार तुम्हाला सांगतो की तुम्ही दोन्ही बाजू बघत जा. तुम्हाला जर संसारामध्ये शिखरावर पोहोचायचं असेल तर तुम्ही दोन्ही बाजू बघा, बरोबर आहे, आणि त्यातली एकीची निवड करा. जेव्हा तुम्ही दोन्ही बाजू सोबत स्वीकारता तेव्हा ते दोन बाजू राहतच नाही ना. जेव्हा तुम्ही छापा आणि काटा वेगळा करता तेव्हा ते नाणं नाही राहत, तुम्ही त्याचं विभाजन केलं. पण जेव्हा तुम्ही ते नाणं, छापा आणि काटा सोबत स्वीकारता तेव्हा तुम्ही एक नाणं स्वीकारता, छापा आणि काटा नाही स्वीकारता. पॉझिटिव्ह का बघायचं जीवनाकडे जीवन म्हणून बघा ना. आणि मग जितकं आपल्याला ते आपलं जीवन आवडू लागेल ना सर, तितकं मग असं होईल की, कारण जीवन तर एकदा. तुम्ही जीवनाची व्याख्या कसं समज? जीवन म्हणजे काय? हाच मूलभूत प्रश्न आहे. जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू मधला जो प्रवास आहे. जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जो प्रवास आहे, याला काय म्हणतो? तो कुठे आता तो प्रवास कुठे चालू आहे? सुरू आहे सर. पण सुरू आहे, आता पण चालू आहे. मग तुम्ही या प्रसंगी आनंदात राहा. सत्य काय असतं? नेहमी पॉझिटिव्ह. आणि असत्य काय असतं? निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे जे नाहीये पण असल्याचा भास होत, असल्याचा अनुभव येत. तसं दोन तरुण मुला मुलींमध्ये प्रेम नसतं, म्हणजे नसतंच असं नाही, अपवाद असू शकतं, अपवाद. पण शक्यतो तरुणांमध्ये प्रेम नसतंच, पण ते प्रेम वाटतं. का बरं? कारण तशा प्रकारची गाणी, सिनेमे, नाटक, अशा प्रकारच्या कथा, कादंबऱ्या, गोष्टी, घटना, प्रसंग आपल्या आजूबाजूला गुंफलेले, आणि गुंफणारे पण तेवढेच भ्रमिष्ट आहे जेवढे ते आपल्याला करू राहील. प्रत्येक प्रेम कहाणीचा जो एंड आहे तो काय होतो? ट्रॅजिकच होतो, भले ते सफल हो किंवा असफल. प्रेम कहाणी त्यांचीच अजरामर आहे, ज्यांचं कधी मिलन झालंच नाही. त्यांच्या प्रेम कहाणी अजरामर नाही ज्यांचं मिलन झालं. म्हणजे शरीराच्या स्तरावर जे प्रेम आहे ते प्रेम नसतंच, हे यातून काय होतं? सिद्ध होतं. तुम्ही तुमच्या जीवनाच्या बाबतीमध्ये जर साक्षी बनलात तर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्ट बरोबर ओळखू शकता. साक्षी म्हणजे काय? साक्षीदार कोणाला म्हणतो आपण? खरा साक्षीदार कोण आहे? जो ह्याही पार्टीचा नसतो आणि त्याही पार्टीचा नसतो. म्हणजे तो आरोपीच्या पार्टीचा पण नसतो आणि तो वादीच्या पार्टीचा पण नसतो. वादी आणि प्रतिवादी या दोघांचाही विचार न करता प्रत्यक्षदर्शी किंवा त्रयस्थपणे जो आपली साक्ष देतो त्याला साक्षीदार असं म्हणतात. मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही शरीर आणि मन किंवा तुमच्या जीवनाची जीवनाचा भाग आहे त्याच्यापासून तुम्ही अंतर ठेवूनच काय केलं पाहिजे? निरीक्षण केलं पाहिजे. तेव्हा तुम्ही असं निरीक्षण कराल, जेव्हा तुम्ही कुठल्याच पार्टीचा विचार करणार नाहीये तेव्हा तुम्हाला कळेल की कुठली बाजू काय आहे न्यायाची. आपण वर्तमान काळात जगत नाही
किंवा ज्या काही भूतकाळातल्या गोष्टी त्याच्याबद्दल पण आपण चिंता करत असतो आणि भविष्यात ज्या गोष्टी येणार आहे त्याबद्दल पण चिंता करत असतो. तर जेवण आपलं लक्ष दिलं पाहिजे. तर मग ह्याच्यामध्ये अशा कुठल्या गोष्टींचा समावेश पाहिजे सर, का जेणेकरून आपल्याला भूतकाळातल्या गोष्टींची पण आठवण नाही झाली पाहिजे आणि भविष्य काळाची चिंता नाही राहिली पाहिजे. फक्त जे कार्य आहे ते आपण चांगल्या प्रकारे करत गेलं पाहिजे. कशा प्रकारे ते बहरलं जाईल आणि जर बहरत असेल तर त्याची जाणीव आपल्या स्वतःमध्ये स्वतःला कशी होईल? बरं, काय होतं काळजी करून काय होतं पुढे? काळजी करून काही होत नाही, निगेटिव्हच परिणाम तो आपल्यावरती होतो. मग का करता तुम्ही? तुम्ही स्वतःला चिमटा काढणार आणि त्रास होतो म्हणणार. तुम्ही स्वतःला काठी टोचून घेणार आणि रक्त निघतं म्हणणार. हे तुम्ही करताय ना, मग तुम्ही जागृत व्हा ना त्याविषयी. माणूस ठेच लागून का पडतो? हा, म्हणजे तो जे चालले ज्या रस्ते त्या रस्त्यावर त्याचं लक्ष नसतं, त्याचं लक्ष कुठेतरी भलतीकडे असतं. जिथं जायचं आहे तिथं असतं लक्ष, चाललेलं रस्त्याकडे नसतं. ॲक्सिडेंट का होतो? ध्यान नसल्यामुळे. मग ते ध्यान जे आहे, ते लक्ष आहे, ते तुमचं कुठे पाहिजे याच्याविषयी सगळं बोलताय आज. तुम्हाला तुमचं जीवन भरून आणायचं आहे का? आणि भरून आल्यावर काय होणार आहे याच्याविषयी तुम्हाला ज्ञान नाही आहे. काय पाण्यात पडल्यानंतर काय फिलिंग येतं ते पाण्यात पडल्यावर कळतं. ज्यांना पोहता येत नाही त्यांना लाईफ जॅकेट काढून पाण्यामध्ये ढकला बरं. हां, तसं जीवनामध्ये तुम्हाला ढकललं गेलं आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही गटांगळ्या खाताय कारण तुम्हाला पोहता येत नाही. मी पदा पोहता आल्यावर मग तो आनंद वेगळा आहे. स्कुबा डायव्हिंगचा आनंद वेगळा आहे. मग तो खोलवर जाऊन परत आनंद घ्यायचा. जीवनाच्या खोलीवर जाण्यासाठी पहिले पोहता आलं पाहिजे. पाण्याची भीती दूर झाली पाहिजे. आम्ही जीवनाच्या भीतीमध्येच गांगरून गेलेलो आहे. मग ते आमचं गांगरणं जे आहे ते कशामुळे? जडत्वामुळे. मग ते जडत्व तुमच्यामध्ये कशामुळे? तुमच्या आहार आणि विहारामुळे. तुमचे आहार आणि विहार बदला. तुम्ही त्याविषयी जागरूक आहे का? मग त्याविषयी जागरूक होण्यासाठी काय करायला पाहिजे ते तुम्हाला माहिती नाही आहे का? तुम्ही जसं शरीर स्वच्छ करता तसं तुम्ही मन स्वच्छ करता का? तसं तुमच्या भावना स्वच्छ करता का? करता नाही. मग तुम्ही तुमच्या शरीराप्रमाणे तुम्ही आजही शरीराच्या स्तरावर जगताय म्हणजे तुम्ही एक सभ्य जनावर आहात. एक सॉफिस्टिकेटेड जनावर आहात तुम्ही. यू आर अ व्हेरी सॉफिस्टिकेटेड ॲनिमल. यू आर नॉट अ ह्युमन बिईंग. तुम्ही तुमच्या शरीराच्या स्तरावरच जगताय ना आज. तुम्ही जर एखादा बिगर आंघोळ करण्याचा आला तर तुम्हाला स्वतःलाच गिल्टी फील होतं का नाही? मग तसं तुम्हाला मनाची स्वच्छता न केल्याशिवाय येताना गिल्टी का नाही फील होत? मुकेश अंबानीला प्रश्न विचारला एका वार्ताहराने की तुमच्या फॅमिलीमध्ये सकाळी उठल्या उठल्या कोणती गोष्ट तुम्ही करता? तुमच्याकडं सगळं आहे, मग तुम्ही काय करता बा उठल्या उठल्या? काय करता? त्याने उत्तर दिलं, नीता अंबानीची कृपा आहे म्हणे की आम्ही सगळी फॅमिली सकाळी उठल्यानंतर आम्ही प्रार्थना करतो. हे परमेश्वराचे आभार मानतो. हे मला वाटतं प्रत्येक गरीब घरामध्ये प्रत्येकाला कळायला पाहिजे. त्यांच्याकडे सगळं आहे तरी ते आभार मानताय, प्रार्थना करताय देवाची. बरोबर आहे ना? तुमच्याकडे काहीच नाही तरी तुम्ही प्रार्थना नाही करत आहे. भिकारी आहे तरी त्याला आकड आहे. श्रीमंत माणसाची आकड लक्षात येते, अहंकार लक्षात येतो. पण गरीब माणसाची, कमजोर माणसाने काय आकल करावं? काय घमंड दाखवावं? बरोबर आहे ना? पण त्याला किती घमंड असतं. म्हणजे भिकाऱ्याने मी का भीक मागू, माझा अपमान होईल, नाही दिल्यावर माझा अपमान होतो, असं जर भिकारी जर म्हणायला लागला तर तो लवकरच मरेल. बरोबर आहे ना? मग आपण पण तसा विचार केला तर मनाच्या दृष्टीने भिकारीच आहे ना, अजून घाणेरडेच आहे. अजून तुमच्या मनामध्ये वाईट विचार येतच नाही का? हां, येत नाही का? एखाद्याविषयी द्वेष मत्सर येत नाही? एखाद्याविषयी राग नाही आहे तुमच्या मनामध्ये? माझ्या मनामध्ये कोणाविषयीच राग नाही आहे. राग नाही म्हणजे त्याच्याविषयी बंधनच नाही आहे. तो खूप चांगला असला तरी नाही आहे आणि खूप वाईट असला तरी पण नाही. राग म्हणजे काय? संबंध. मग तो चांगला असला, प्रेमाला पण रागच म्हटलेलं आहे. कळलं का? राग म्हणजे संबंध. मग तो संबंध तुमचा कसा आहे? मग तुम्ही जर संबंध जोडला तर तो संबंध चांगला किंवा वाईट असणार आहे, अपेक्षित किंवा अनपेक्षित असणार आहे, तुमच्याशी सहमत किंवा असहमत असणार आहे. आज कशामध्ये आनंद मानतो? संबंधांमध्ये.
आम्ही कोणाशी ना कोणाशी संबंध जोडले, पैशाशी, पदाशी, माणसांशी. मग तुम्ही मला संबंध जोडायचे नाही का? नाही, काळजी घ्यायची, फक्त संबंध नाही जोडायचे. संबंध जोडले की काय सुरू होतो? मी कॉन्ट्रॅक्ट केलं कोणाशी. कॉन्ट्रॅक्ट का केलं जातं? का केलं जातं कॉन्ट्रॅक्ट? एखाद्याशी ॲग्रीमेंट का करतो आपण? तुम मुझे चुना दो, मैं तुम्हें तंबाकू दूंगा, नहीं तो तुमको ही चुना लगाऊंगा. तेरी तंबाकू नहीं आई तो तुझे चुना लगाऊंगा. तर आज प्रत्येक गोष्ट, संबंध जो आहे, संबंध हा निरपेक्ष कधीच नसतो, तो सापेक्ष असतो. म्हणून तुम्ही दुसऱ्याबद्दल काहीतरी मत तयार करता, त्याच्याविषयी तुमचे संबंध किंवा विचार चांगले किंवा वाईट असतात. तुमचे त्याच्याविषयी संबंधच जर नसले, फक्त काळजी असली, प्रेम असलं, करुणा असली, तर तुमच्या डोक्यामध्ये काही विचारच तयार नाही होणार ना. फक्त काय वाटेल त्याची काळजी वाटेल. आणि दुसऱ्याची काळजी वाटणं हेच प्रेम आहे. जी चिंता लागली आहे ती हीच लागली आहे ना. तुम्हाला चिंता स्वतःविषयी आहे का लोकांविषयी आहे? कोणाविषयी चिंता? कोणाविषयी? स्वतःविषयी. काय चिंता आहे स्वतःविषयी सांगा. विचार करताना आपण विचारच लोकांविषयी असतो. बोला, स्वतःविषयी विचार कसा असू शकतो? बरं सांगा मला, स्वतःविषयी कुठला विचार तुम्ही डोक्यात? एखाद्या ठिकाणी नोकरी करतोय, त्या नोकरीमध्ये आपल्याला चांगलं स्वतःचं एक सामर्थ्य निर्माण करायचे, जे स्वतःविषयी सगळ्या चांगल्या गोष्टी करायच्या, जेणेकरून ते पूर्ण म्हणजे चांगल्या गोष्टी करायच्या आहे, म्हणजे तुमच्या डोक्यात वाईट गोष्टी पण आहे. मला फक्त करायचंय असं का बरं डोक्यात येत नाही? मला फक्त झोकून द्यायचंय आणि त्याच्यामध्ये स्वतःला एकरूप करून टाकायचंय. मग जे घडेल ते काहीतरी वेगळंच घडेल. असं का नाही करत? आपण स्वतःला जागत ठेवून काय एखादी गोष्ट करतो? स्वतः मी करतोय या भावनेने जेव्हा तुम्ही करता, तेव्हा समर्पण कसं काय असू शकतं? एखादा गायक जेव्हा उच्चतम स्वर लावतो, तेव्हा त्याचे डोळे, कान, त्वचा सगळी बधीर होते. तो बंद करतो डोळे. तुम्ही पाहिले का कधी? जेव्हा एखादा स्वादिष्ट पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीचा खाता, जेव्हा तुमच्या भावना जागृत होता, जेव्हा तुमचं तन मन धन एकरूप होतं, तेव्हा तुमचे डोळे तो पदार्थ खाताना आपोआप काय होता? मिटले जातात. तुम्ही प्रेमाच्या उत्कट प्रसंगी असता, कोणाची तरी खूप आठवण काढता, आनंदामध्ये असता किंवा दुःखामध्ये असता, तेव्हा तुमचे डोळे काय होता? बंद होतात. जेव्हा तुम्ही आनंदाच्या आणि उत्कट भावनेच्या प्रसंगी असता, तेव्हा तुम्ही आत वळलेले असता, तेव्हा तुमचा विचार बंद झालेला असतो. मुळात विचार हीच तुमची समस्या आहे. तुम्हाला त्या काम चांगलं व्हावं, म्हणजे तुम्हाला वाईट काय आहे ते बी माहिती आहे, पण तुम्हाला कामच नाही माहिती. रामाची सीता कोण? जो मन लावून रामायण बघतो त्याला हा प्रश्न पडणार आहे का? पडणार आहे का? नाही पडणार आहे. कळलं का तुम्हाला? तो राममय आणि सीतामय होऊन जाणार आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या रंगाने रंगता, तेव्हा तुम्ही संपूर्ण त्या रंगात बुडून जाता ना. तुमचं वेगळं अस्तित्व शिल्लक राहतं का? की बा हा रंग आहे आणि हा मी आहे, असं असतं का? नाही. मग तुम्ही तुमचं जे काही काम करता, त्या कामामध्ये तुम्ही जर बुडाले पूर्ण, तर तुम्ही वेगळे कसे असू शकता? वेगळे असूच शकत नाही ना. मग आम्ही वेगळे शिल्लक राहतो, म्हणून त्या कामात समर्पण येत नाही. तुम्हाला कळतं ना? बरोबर आहे ना? मग तुमची चिंता काय? सद्गुरू काय म्हणतात? जर तुम्ही तुमच्यातल्या जीवनाकडे लक्ष दिलं, तर तुमच्या आत ते बहरून येईल. तुम्हाला बहराचा काय व्याख्या आहे तुमच्याकडे? तुम्हाला बहराबद्दल काय माहिती आहे? ऐक माहिती काही? बहर या शब्दाबद्दल कधी ऐकलंय का तुम्ही? भरून म्हणजे एखादं काम केल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो, ती एक गोष्ट. तुम्हाला आनंद कधी होतो? आय प्रश्न आहे. एखाद्याला दुसऱ्याला त्रास दिल्यावर आनंद होतो. खरं ते सुख असतं, पण त्याला तो काय वाटतो? आनंद वाटतो. दुसऱ्याला डॉमिनेट केल्यानंतर एखाद्याला आनंद होतो. दुसऱ्याला ज्यावेळेस तुम्ही हरवता, तेव्हा एखाद्याला आनंद होतो. आसुरी आनंद काही लोक म्हणतात. मग शब्दांचा खेळ खेळून आम्ही स्वतःला वेगळ्या एक गोंधळामध्ये टाकत असतो. मूळतः आनंद ही भरण्याची एक निशाणी होऊ शकते का? लक्षण होऊ शकतं का? तुम्ही आनंदी आहात हे तुम्ही बहरून आलेला आहात याची लक्षण होऊ शकतं का? हो. तर मग तुम्हाला आनंद माहीत पाहिजे, बरोबर आहे की नाही? बहरणे म्हणजे काय? तुमचा प्रश्न काय आहे की आपण बहरून आल्यानंतर काय आपल्याला त्याची काय अनुभूती होते? जीवन बहरून आल्यानंतर आपण का बरं सतत काही भरकटलेला असतो? असाच प्रश्न आहे तुमचा. त्याचं उत्तर काय आहे? तुम्ही समर्पित नाही होत ना, कुठल्याही गोष्टीमध्ये एकरूप नाही होत. तुम्ही नेहमी सावध पवित्रा घेता. जो करणारा आहे तो नेहमी जागा राहतो तुमचा.
मग करणारा जर जागा राहिला, शरीर जर जागा राहिलं, मन जर जागा राहिलं, तर ते समर्पित होऊ शकतं का? जेव्हा तुम्ही देहभान विसरता तेव्हाच तुम्ही परिपूर्ण समर्पण करता. जेव्हा तुम्ही समर्पण करता, त्या गोष्टीत तुम्ही पूर्ण रमून जाता, तेव्हाच तुम्हाला त्याचा काय मिळतो? आनंद मिळतो. स्वतःकडे लक्ष, जीवनाकडे लक्ष देण्याचं एकच प्रकार आहे, जीवन बनून जा तुम्ही. जे करताय त्याच्यामध्ये एकरूप होऊन जा, पण ते बेस्ट होईलच ना. हॅलो, जर तुम्ही जीवनाशी एकरूप झाले, तसं आपण म्हणतो की एखाद्या इंधनाला जर अग्नीची जोड भेटली तर भडका हा उठणारच आहे, पेटणार, अग्नी पेटणार आहे, प्रज्वलित होणार आहे. आणि जर होत नाहीये, त्या अर्थी ज्याला तुम्ही इंधन समजता इंधन नाहीये, ज्याला तुम्ही काडी समजता ती काडी पण नाहीये. इंधन म्हणजे तुमचं जीवन आणि काडी म्हणजे तुमची साधना. कळलं का? मग तुमची साधना काहीतरी चुकते. आणि म्हणून तुमच्याकडे जीवनाकडे लक्ष देण्याची काय पद्धत आहे? ते जीवनाशी एकरूप होऊन जाणं. फक्त जगणं, जगण्यातून काही साध्य करणं असं नाही. तुम्ही सांगितले बऱ्यापैकी, पण तेच बहरून जर आपण येत असेल तर मग त्या गोष्टींचे अनुभव ते आपल्याला येईलच. आणि जीवनाकडे आपलं लक्ष केंद्रित होत नाहीये तर तेवढ्या प्रमाणामध्ये त्यासाठी शरीर आणि मनावर काय करायचंय? ताबा मिळवायचा आहे. तुमचा आहे नाही, मग तो ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा, ती साधना करा. बघा, तुम्हाला तुमचा बैल अवतारा झोपायचा आहे, त्याला पहिली काय घातली पाहिजे? व्यसन घालता आली पाहिजे. तो व्यसन घालण्यासाठी तुमच्या ताब्यात आला पाहिजे. हां, मी त्याला व्यसन घातली तर मग तुम्ही त्या बैलाला अवताला पण झोपू शकता, त्या बैलाला तुम्ही बैलगाडीला पण झोपू शकता. त्याचा तुम्ही जिथं वापर करायचा तिथं वापर करू शकता. शरीर हे एक बैल आहे, त्याला अंकुश, त्याला व्यसन कशी घालता येते? साधनेद्वारे शरीराला काय करता येते? मेहनतीद्वारे, त्याला कष्टामध्ये थकून त्याला व्यसन घालता येते. त्याला ब्रह्मचर्य मार्गाने, साधनेच्या मार्गाने त्याची शक्ती कुठे कुठे क्षीण होते, त्या ठिकाणी अंकुश लावून त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येतं. पाण्यावर नियंत्रण मिळवणे म्हणजे काय हो? पाणी कुठं वाहायला बघतं, त्याला तिकडे जाऊ न देणे, आणि आपल्याला वाटेल तेव्हाच त्याला खाली जाऊ देणे. खाली जाऊच न देणे असं नाही आहे. शरीराला भोगामध्ये जाऊ न देणे असा विषय नाही आहे. ते भोगामध्ये जाणार आहे, पण ते तुमच्या जागृतते खाली गेलं पाहिजे. गरज पडेल तेव्हाच गेलं पाहिजे. जसं तुम्ही टॉयलेटला सावधगिरीने जाता, तुमच्या शरीरामध्ये ती भावना आहे. तसं लहान मुलाला ती भावना आहे का? त्यांना जेव्हा इच्छा होते तेव्हा धार सोडून देतं ते. जेव्हा लहान मूल मूत्र विसर्जन करतात तेव्हा घरातली माणसं उलट त्याची मौज घेतात. पण तोच प्रकार जर प्रौढ माणसाने केला तर त्याची खिल्ली उडवतात, त्याचं मजाक करतात. का? कारण अपेक्षित आहे, त्याने ते नियंत्रित ठेवलं पाहिजे. बरोबर आहे ना? त्याची भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्याबद्दल प्रेम आहे, शारीरिक स्तरावरचं तुमचं प्रेम तुम्हाला व्यक्त करायचंय, ते तुम्ही पडद्याआड केलं पाहिजे. ते नियंत्रण आहे. बरोबर आहे ना? तसं शरीराला नियंत्रित ठेवणं हे तुम्हाला जर जमलं तर मग तुम्ही दुसऱ्या स्टेपमध्ये जाऊ शकता, मनाला नियंत्रित करू शकता. तुम्ही जर शरीराला मनाला जर नियंत्रित केलं तर त्या बैलासारखं तुम्ही त्याला व्यसन घालून हवं ते कामाला लावू शकता. तुमच्या मनाला तुम्ही सांगा बरं, चल अभ्यास कर, ऐकतं का ते? लगेच आळस येतो, जांभळी येते. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही तुमच्या शरीरासमोर आणि मनासमोर हतबल आहात. मग त्याच्यावर पहिलं नियंत्रण मिळवणं, त्याच्या मागे न धावणं. हां, गरज आहे ठीक आहे, गरज नसेल तेव्हा शांत बसणे. त्रास होतोय, होऊ दे, तो सहन करणं, ही तर साधना आहे, हेच तप आहे. ठीक आहे ना? मग तुम्हाला बहरणं काय असतं याचा अनुभव. जीवन सुंदर कसं केलं पाहिजे, पॉझिटिव्ह इफेक्ट कसे आणले पाहिजे जीवनात. कारण मग महाराजांच्या आयुष्यातलं एक प्रसंग आपल्याला माहिती आहे की त्यांच्या अंगावर कोणी थुकलं होतं, तरी पण त्यांनी काय सांगितलं, तुम्ही थुंकल्यामुळे मला दिवसातून 7 वेळा आंघोळ करता आली. मग त्यांनी तो पॉझिटिव्हली बघितलं ना. मग आयुष्याकडे असं पॉझिटिव्हली प्रत्येक प्रसंगात पॉझिटिव्ह कसं राहू शकतो आणि त्याची पॉझिटिव्ह बाजू आपण कसं बघू शकतो. कारण आपण दरवेळेस असं म्हणतो की 2 बाजू मांडल्या पाहिजे, दोन्ही बाजू कोण बघितल्या म्हटलं असं 2 बाजू मांडल्या पाहिजे? म्हणजे तुम्हाला हे बौद्धिक जग, हे समाज सांगतो की 2 बाजू बघत जा. तुम्हाला हे जे काही शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर जो विस्तार मांडलेला आहे, तो प्रपंच तुम्हाला सांगतो, तो संसार तुम्हाला सांगतो की तुम्ही दोन्ही बाजू बघत जा. तुम्हाला जर संसारामध्ये शिखरावर पोहोचायचं असेल तर तुम्ही दोन्ही बाजू बघा.
बरोबर आहे, आणि त्यातली एकीची निवड करा. जेव्हा तुम्ही दोन्ही बाजू सोबत स्वीकारता तेव्हा ते दोन बाजू राहतच नाही ना. जेव्हा तुम्ही छापा आणि काटा वेगळा करता तेव्हा ते नाणं नाही राहत, तुम्ही त्याचं विभाजन केलं. पण जेव्हा तुम्ही ते नाणं छापा आणि काटा सोबत स्वीकारता तेव्हा तुम्ही एक नाणं स्वीकारता, छापा आणि काटा नाही स्वीकारत. काटे आणि फूल जेव्हा तुम्ही सोबत घेता तेव्हा तुम्ही गुलाब घेता, पण जेव्हा तुम्ही काटे वेगळे करता आणि गुलाब वेगळे करता तेव्हा गुलाब नसतो. त्याबद्दलच मार्गदर्शन हवंय सर, की जीवनाकडे बी पॉझिटिव्ह कसं बघू. पॉझिटिव्ह का बघायचं जीवनाकडे? जीवनाकडे जीवन म्हणून बघा ना. आणि मग जितकं आपल्याला ते आपलं जीवन आवडू लागेल ना सर, तितकं मग असं होईल की, कारण जीवन तर एकदा. तुम्ही जीवनाची व्याख्या कसं समजता? जीवन म्हणजे काय हाच मूलभूत प्रश्न आहे. जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू मधला जो प्रवास आहे. जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जो प्रवास आहे याला काय म्हणतो? तो कुठे आता तो प्रवास कुठे चालू आहे? सुरू आहे सर, पण सुरू आहे, आता पण चालू आहे. मग तुम्ही या प्रसंगी आनंदात राहा. हो सर, मग ते प्रत्येक ठिकाणी आनंदी. आणि म्हणजे काय म्हणता, मला फक्त एवढंच विचारायचं की पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्टीकडे आपण पॉझिटिव्हली कसं बघितलं पाहिजे, कारण तुम्ही पण नाही का असं प्रत्येक गोष्टीचं एक बाजू असं नाही का पॉझिटिव्ह गोष्ट त्यातली निवडता, तर मग ती क्षमता आपल्यात कशी आणली पाहिजे. सोपं आहे फार. ओरिजिनल आणि डुप्लिकेट कळतं तुम्हाला, बरोबर आहे की नाही? पॉझिटिव्ह म्हणजे काय? जे आहे सत्य काय असतं नेहमी पॉझिटिव्ह, आणि असत्य काय असतं निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे जे नाही आहे पण असल्याचा भास होतो, असल्याचा अनुभव येतो. जसं दोन तरुण मुला मुलींमध्ये प्रेम नसतं, म्हणजे नसतंच असं नाही, अपवाद असू शकतं, अपवाद. पण शक्यतो तरुणांमध्ये प्रेम नसतंच, पण ते प्रेम वाटतं. का बरं? कारण तशा प्रकारची गाणी, सिनेमे, नाटक, तशा प्रकारच्या कथा, कादंबऱ्या, गोष्टी, घटना, प्रसंग आपल्या आजूबाजूला गुंफलेले आहे, आणि गुंफणारे पण तेवढेच भ्रमिष्ट आहे जेवढे ते आपल्याला करू राहिले. प्रत्येक प्रेम कहाणीचा जो एंड आहे तो काय होतो? ट्रॅजिकच होतो, भले ते सफल हो किंवा असफल हो. प्रेम कहाणी त्यांचीच अजरामर आहे ज्यांचं कधी मिलन झालंच नाही. त्यांच्या प्रेम कहाण्या अजरामर नाही आहे ज्यांचं मिलन झालं. म्हणजे शरीराच्या स्तरावर जे प्रेम आहे ते प्रेम नसतंच, हे यातून काय होतं? सिद्ध होतं, बरोबर आहे. किंवा आपण किती उच्च दर्जाच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतो त्यापेक्षा त्या जेवणामध्ये प्रेम किती आहे, ज्याने ते बनवलंय त्याच्यामध्ये भावना कशी आहे याला जास्त महत्व आहे. पण आपण देतो का? नाही. म्हणजे जीवनाची व्याख्या जी आहे आपली ती व्याख्याच काय आहे? कुचकामी आहे. मग ती व्याख्या ज्यांनी केली त्यांच्या व्याख्याला धरून आम्ही पुढे जीवन जगतोय, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून तुम्ही जसं म्हणता की जीवनामध्ये सकारात्मक बाजू कशी पकडली पाहिजे, बरोबर आहे की नाही? तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह गोष्ट कशी काही निवडता किंवा कुठल्याही प्रसंगात तुम्ही पॉझिटिव्हच अंगाने कसे पुढे जाता, सोपं आहे. पॉझिटिव्ह गोष्ट ही प्रकाशित असते, तेजस्वी असते, ती स्वतः इतरांपेक्षा स्वतःला वेगळी दाखवते, स्वतःहून असते. पण तुम्हाला कधी दिसेल ते? जेव्हा तुम्ही अलिप्त राहाल. तुम्हाला एखाद्या घोळक्यामध्ये, गर्दीमध्ये, या गर्दीमध्ये तुम्हाला कोण उंच आहे हे जर बघायचं असेल तर तुम्ही बसलेले असाल तर चालेल का? किंवा तुम्ही स्वतः त्या गर्दीत असाल तर चालेल का? तुम्हाला त्या गर्दीपासून कुठे जावं लागेल? दूर जावं लागेल, बरोबर आहे ना? एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर काय भाव आहेत हे बघण्यासाठी तुम्हाला त्याच्यापासून काय जावं लागेल? दूर, साक्षी व्हावं लागेल. मग तुम्ही तुमच्या जीवनाच्या बाबतीमध्ये जर साक्षी बनलात तर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्ट बरोबर ओळखू शकता. साक्षी म्हणजे काय? साक्षीदार कोणाला म्हणतो आपण? खरा साक्षीदार कोण आहे? जो ह्याही पार्टीचा नसतो आणि त्याही पार्टीचा नसतो. म्हणजे तो आरोपीच्या पार्टीचा पण नसतो आणि तो वादीच्या पार्टीचा पण नसतो. वादी आणि प्रतिवादी या दोघांचाही विचार न करता प्रत्यक्षदर्शी किंवा त्रयस्थपणे जो आपली साक्ष देतो त्याला साक्षीदार असं म्हणतात. मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही शरीर आणि मन किंवा तुमच्या जीवनात जे जीवनाचा भाग आहे त्याच्यापासून तुम्ही अंतर ठेवूनच काय केलं पाहिजे? निरीक्षण केलं पाहिजे. तेव्हा तुम्ही असं निरीक्षण कराल जेव्हा तुम्ही कुठल्याच पॉलिटीचा विचार करणार नाहीये तेव्हा तुम्हाला कळेल की कुठली बाजू काय आहे न्यायाची. पण तुम्ही जर कुठल्या तरी एका पार्टीच्या भावनेशी जोडलेला असाल तर तुम्ही तीच बाजू सत्य करण्याचा काय करणार? प्रयत्न करणार.
आज तेच होतंय. तुम्ही कुठल्या तरी विचारांशी जोडलेले आहात. तुमच्या डोक्यामध्ये कुठल्या तरी विचारांच्या धारणा पहिल्यापासून आहे.